चक्राचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणलं। तहव्वूर राणाला घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल। राणाला एनआयएच्या मुख्यालयात नेलं जाणार। एनआयएच्या पथकाकडून अटकेची प्रक्रिया सुरू। पालम विमानतळावर बुलेट प्रूफ वाहनं आणि कडक बंदोबस्त तैनात। आथरोड जेलमधील विशेष बराकमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती। तहव्वूर राणाला भारतीय संविधानानुसार शिक्षा होईल। राणाचं प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या राजनैतिकतेचं मोठं यश। अमित शहांचं मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाबाबत मोठं वक्तव्य। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। नियमावलीचं पालन हॉस्पिटलकडून होत नसल्याचा अहवालात ठपका। गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी रुग्णालयानं वापरला नसल्याचंही समोर। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पीडित भिसे कुटुंबाची अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार। मंगेशकर रुग्णालयाचे सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। ईश्वरी भिसेंच्या कुटुंबाचा आर्थिक मदत घेण्यास नकार। एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आर्थिक मदत घेण्यास नकार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगडच्या दौऱ्यावर। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यानंतर शहा तटकरेंच्या घरी भेट देण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। भाजपमध्ये संघटनात्मक बदलांना सुरुवात। आज तालुका आणि मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाणार। मंडळ अध्यक्ष म्हणून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार। आशिष शेलार आणि छगन भुजबळांची पुण्यात भेट। फुलेवाड्यात शेलार आणि भुजबळांमध्ये चर्चा रंगल्या। पुण्याच्या खेड तालुक्यातील पूर्व भागात कनेसरमध्ये पाणलोट रथयात्रेचं आगमन। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास अंतर्गत पाणलोट रथयात्रा कार्यक्रमाचं आयोजन। नांदेडमध्ये शेतमजुराकडून स्वखर्चातून झाडांवर रंगरंगोटी। वाढत्या तापमानापासून झाडांचं संरक्षण होणार। वृक्षप्रेमी संजय लगट यांच्याकडून पर्यावरणपूरक संदेश। नाशिकमध्ये मागील 3 महिन्यात 258 लायसन्स रद्द। वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई। मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनकडून टँकरनं होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। पाणीपुरवठा बंद झाल्यानं गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्टी, उपाहारगृह, रुग्णालयांना टँकर कोंडीचा फटका। टँकर संघटनांच्या बंदची झळ रेल्वेलाही बसणार। बुधवारी मुंबईतील वीज मागणी 4000 मेगावॅटवर। शहर आणि उपनगरामध्ये या हंगामातील वीज वापराचा हा सर्वोच्च टप्पा। येत्या आठवड्यात शहराची सर्वाधिक वीज मागणी आणखी वाढण्याची शक्यता। घाटकोपर मानखुर्द उड्डाणपूल प्रवासासाठी असुरक्षित। देवनार कचरा भूमीलगत उड्डाणपुलाच्या भागाला भेगा। दुतर्फा बांधण्यात आलेल्या सुरक्षा कठडा सुद्धा कोसळण्याच्या स्थितीत।